अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाणे हद्दीतील इतवारा परिसरात घडलेल्या घरफोडीचा गुन्हा अवघ्या काही दिवसात उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे। तब्बल 7,02,944 किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करत घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे। अमरावतीतील नागपुरी गेट पोलीस ठाणे हद्दीतील कडवी बाजार पोलीस चौकी परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची पोलिसांनी यशस्वी उकल केली आहे। फिर्यादी हेमराज परसराम साहू वय 58 वर्ष हे इतवारा बाजार परिसरात स्वीट मार्ट हॉटेल चालवतात। त्यांच्या पत्नी अमरनाथ यात्रेला गेल्या होत्या तर मुलगा पुण्यात असल्याने घरात ते आणि त्यांची आई असे दोघेच राहत होते। 25 जुलै रोजी घराला केवळ कडी कोंडा लावून ते हॉटेलवर गेले होते। संध्याकाळी घरी परतल्यानंतर घरातील कपाटातून 16 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 26 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि 4,000 रुपयांची रोकड असा एकूण 7,06,944 किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे निदर्शनास आलेत। या प्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे। तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी फिर्यादीच्या दुकानात काम करणारा नदीम खान भुरे खान पठाण वय 25 वर्ष राहणार इतवारी बाजार याला लोहा बाजार परिसरातून ताब्यात घेतले। अंकझडती दरम्यान आरोपीकडनं चोरीतील सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले। पुढील चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली देत मालकाच्या घराची आधी रेकी करून चोरी केल्याचे सांगितले। यानंतर पोलिसांनी आरोपींकडनं चोरीतील सोन्याची चेनही जप्त केली। अशा प्रकारे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने एकूण 7,02,944 किमतीचे हस्तगत करण्यात आले असून आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके आणि सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके तसेच डीबी पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। घरात विश्वासाने काम करणाऱ्या व्यक्तीनेच घरफोडी केल्याचे तपासात समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। नागपुरी गेट पोलिसांनी तातडीने कारवाई करत चोरीचा ऐवज हस्तगत केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।